नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा विषयाबद्दल सांगणार आहे ज्याबद्दल तुम्ही कदाचित कोणालाही कधी सांगितलं नसेल, पण तुम्ही तो अनुभव रोज घेता. सकाळी उठल्यावर आपले पाय सुन्न झाल्यासारखे वाटतं. चालताना आपल्या गुडघ्यांची ताकद कमी होते. 2 खोल्या आरामात ओलांडतानाही अवघड होऊन बसतं. कधी कधी आपला तोल जातो, तर कधी एक पाय दुसऱ्या पायाला लागतो. जणू काही आपले शरीरच आपल्याला साथ देत नाही असं वाटतं. ज्या गोष्टी पूर्वी सहज केल्या जायच्या, जसं की पायऱ्या चढणं, बाजारात जाणं, उभं राहणं, त्या आता थकवणाऱ्या वाटतात. कधी कधी आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावं लागेल का. आणि त्याहूनही जास्त वेदनादायी हे आहे जेव्हा कोणीतरी हात पुढे करून म्हणतं, मी तुला आधार देतो. हे ऐकून खूपच वाईट वाटत नाही का? कारण आपल्याला माहीत असतं की आपण कमजोर नाही, पण हे शरीर हळूहळू साथ सोडत आहे. पण यावर खरंच काही उपाय नाही का? हेच आयुष्य आहे का? आता तर नाही. आजचा व्हिडिओ याच गोष्टींबद्दल आहे. हे अडखळणं, हा थकवा, हा अशक्तपणा थांबवणं शक्य आहे आणि त्यावरचा उपचार अगदी घरगुती आणि सोपा आणि स्वस्त असा आहे, जो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामधूनच सुरू करू शकता. चला आता ते खरं कारण समजून घेऊया, जे नकळतपणे आपल्या पायांची ताकद कमी करत आहे. या वयात पाय लडखडणं, पायांमध्ये जडपणा जाणवणं किंवा चालताना अडखळणं हे सामान्य वाटू शकतं, पण यामागील खरं कारण वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया म्हणून ओळखलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात 50 वर्षांनंतर शरीरातील स्नायू हळूहळू कमकुवत होतात. सार्कोपेनियाचे परिणाम सर्वात आधी पायांमध्ये दिसतात, कारण शरीराचे जे संपूर्ण वजन पायांवरच असतं. हळूहळू तुम्हाला उठायला आणि बसायला त्रास होऊ लागतो. जास्त वेळ उभं राहणं कठीण होतं. चालताना तुम्हाला काहीतरी धरून चालावं लागतं. कोणतंही काम न करताही थकवा जाणवतो. हे सर्व हळूहळू शरीराला अशा टप्प्यावरती आणतं जिथे पडणं सोपं होतं आणि उठणं कठीण होऊन बसतं. हाडे मोडणं, तोल जाणं आणि हालचालींचं स्वातंत्र्य कमी होणं, हे सर्व धोके नकळतपणे तुमच्यावर दबाव आणतात. सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की हे केवळ वाढत्या वयाचा परिणाम आहे असं समजून आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हाच निष्काळजीपणा अखेरीस आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतो. पण काळजी करू नका, कारण शरीराच्या आत काय घडतं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपण 50 वर्षे ओलांडल्यानंतर शरीराचा नैसर्गिक समतोल हळूहळू बदलू लागतो. विशेषतः स्नायू दरवर्षी 1 ते 2% गमावू लागतात. पायांच्या अशक्तपणाचे हे सर्वात मोठे कारण आहे प्रथिनांची कमतरता. जसं जसं आपलं वय वाढतं तसतशी शरीराची प्रथिने पचवण्याची आणि वापरण्याची क्षमता कमी होते. प्रथिने हा स्नायू तयार करणारा आणि त्यांना मजबूत करणारा मूलभूत घटक आहे. जेव्हा प्रथिनांची कमतरता असते तेव्हा स्नायू कमकुवत होतात आणि आकुंचन पाहू लागतात. जर पायांना पुरेसा रक्तपुरवठा झाला नाही तर नसा आणि रक्ताभिसरण मंदावतं, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. यामुळे नसांचं कार्य मंदावतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या तोल आणि चालण्यावर सुद्धा होत असतो. कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता ही खनिजे हाडे मजबूत आणि स्नायूंना सक्रिय ठेवतात. जेव्हा आहारामध्ये या खनिजांची कमतरता असते तेव्हा पायांमध्ये ताठरपणा, पेटके आणि थकवा देखील जाणवतो. म्हणून जेव्हा तुमची चाल लडखडते, तुम्ही लवकर थकता किंवा अचानक खाली बसण्याची गरज वाटते, तेव्हा ही चिन्हे आहेत की तुमचं शरीर आतून कमजोर होत आहे. पण चांगली बातमी अशी आहे की जर आपण योग्य पोषण आणि पारंपरिक सूपने सुरुवात केली तर हे ठीक करणं कठीण नाही. चला आता 3 पारंपरिक सूपबद्दल आपण जाणून घेऊया, जे तुमचे पाय पुन्हा मजबूत करू शकतात. या 3 सूपसाठी महागड्या साहित्याची किंवा जास्त वेळेची आवश्यकता नाही. ते स्वस्त, घरगुती, स्वादिष्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शरीराला शक्ती देतात. पहिलं म्हणजे मूग पालक सूप. हे सूप पायांच्या स्नायूंसाठी सर्वात प्रभावी मानलं जातं. साहित्य काय आहे? अर्धा कप धुतलेली मूग डाळ, 1 कप चिरलेला पालक, 2 ते 3 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा तूप, पाव चमचा हळद, चवीनुसार सैंधव मीठ, 2 कप पाणी. सर्वप्रथम मूग डाळ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवा. एका पातेल्यामध्ये तूप गरम करा, त्यात जिरे आणि लसूण घाला. वास येऊ लागल्यावर हळद घाला, पालक आणि डाळ घाला. मिश्रणावर पाणी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे ते शिजवा. डाळ शिजवल्यावर मीठ घालून चांगलं मिसळून घ्या. हवं असल्यास हलक्या हाताने ब्लेंड करा आणि गरमागरम सर्व करा. फायदे काय होतात तर मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायूंचे
विघटन टळतं. पालकातून लोह आणि कॅल्शियम मिळतं, ज्यामुळे स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत होतात. लसूण रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे पायांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. हे कधी आणि कसं प्यावं? दुपारच्या जेवणासोबत किंवा रात्रीच्या हलक्या जेवणात आठवड्यातून किमान 3 वेळा याचं सेवन करा. हळद, आलं आणि डाळीचे 2 सूप पूर्णपणे शाकाहारी आहेत. हे सूप सूज, वेदना आणि पेटके आतून शांत करतात. साहित्य काय घ्यायचं आहे? 1-2 चमचे मूग डाळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा किसलेलं आलं, पाव चमचा तूप, खोबरेल तेल, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, चवीनुसार सैंधव मीठ, 1 कप पाणी, चवीनुसार लिंबाचे काही थेंब आणि डाळ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवा. एका लहान पातेल्यामध्ये तूप गरम करा, त्यात जिरे, हिंग, आलं घाला. नंतर हळद घालून लगेच शिजवलेली डाळ पाणी घालून मंद आचेवरती 15 मिनिटे शिजवून द्यायची आहे. डाळ शिजवल्यावर वाढण्यापूर्वी मीठ आणि लिंबू घालायचं. फायदे काय होतात? हळदीमुळे सूज कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. आलं नसा सक्रिय करतं आणि स्नायूंमधील रक्तसंचार वाढवतं. डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हे पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. स्नायूसाठी आवश्यक असलेले हिंग आणि जिरे गॅस आणि अपचनापासून आराम देतात. कसं आणि केव्हा प्यावं? रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा नाश्त्यामध्ये गरम आणि ताजं प्या. फ्रीजमध्ये ठेवू नका. भाजलेल्या चण्याचं आणि टोमॅटोचं सूप. हे सूप विशेषतः पायात पेटके येणाऱ्या किंवा थकवा आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य आहे. साहित्य काय घ्यायचं आहे? 2 मोठे चमचे भाजलेले चणे घ्या, जाडसर वाटलेले असावेत. 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीनुसार अर्धा चमचा तूप, सैंधव मीठ, 1.5 कप पाणी, सजावटीसाठी कोथिंबीर. एका पातेल्यामध्ये तूप गरम करायचं आहे. मोहरी आणि हिंग फोडणी घालायची आहे. कांदा टोमॅटो घालून गरम नरम होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. भाजलेल्या चण्यांची पूड घाला, चांगले मिसळा आणि मीठ घाला. मंद आचेवर 10 मिनिटे शिजवा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. याने फायदे काय होतील? तर चणे प्रथिने आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे, जे स्नायूंना मजबूत करतात. टोमॅटो पचनक्रिया सुधारतात आणि पेटके कमी करतात. कांदे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. कसं आणि केव्हा प्यावं? सकाळी किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून. विशेषतः थंड दिवसामध्ये हे सूप शरीराला उबदार देखील ठेवतं. ही 3 सूप्स केवळ चवीसाठी नाहीत, तर ती तुमच्या शरीराचा पाया म्हणजेच तुमचे पाय मजबूत ठेवण्यासाठी आहे. आता अधिक लवकर परिणाम पाहण्यासाठी या सूपसोबत कोणत्या 3 सोप्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत ते जाणून घेऊया. केवळ सूप पिणं पुरेसं नाही. शरीर पूर्णपणे सक्रिय आणि संतुलित ठेवण्यासाठी काही लहान पण प्रभावी सवयी देखील आवश्यक आहेत. या सवयी घरी सहजपणे अंगी काढून तुम्ही दररोज तुमच्या शरीरात थोडी सुधारणा करू शकता. सवय नंबर 1. दररोज फक्त 15 मिनिटे पाय ताणा किंवा चाला. सकाळी किंवा संध्याकाळी उठल्यानंतर 15 मिनिटे पायांची हलकी स्ट्रेचिंग करा किंवा घराभोवती हळूहळू चाला. यामुळे स्नायू ताणले जातात, नसा सक्रिय होतात आणि सांधे लवचिक बनतात. फायदे काय होतात? पायांमधील ताठरपणा कमी होतो, स्नायूंना ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा वाढतो आणि पडण्याचा धोका कमी होतो. कसं करावं? तर उभं राहायचं आहे आणि भिंतीला टेकून पायाची बोटे वरखाली करा. प्रत्येक पाय पुढे मागे ताणा. खुर्चीवर बसा आणि पाय वाकवा आणि सरळ करा. सवय नंबर 2. झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळदीचं दूध प्या. हळदीचं दूध शरीरातील अंतर्गत सूज कमी करतं आणि झोपेच्या वेळी स्नायूंना बरं होण्यास मदत करतं. पद्धत काय आहे? तर 1 ग्लास दूध घ्या, त्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. ते 2 मिनिटे उकळवा आणि गरम गरम प्या. फायदे काय होतात? यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते. सकाळी तुम्हाला कमी थकवा आणि पेटके जाणवतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते. जर तुम्हाला दूध पचत नसेल तर तुम्ही पाण्यात हळद उकळून ते पाणी देखील पिऊ शकता. सवय नंबर 3. मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित करा. अतिरिक्त मिठामुळे सूज आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके आणि वेदना होऊ शकतात. अतिरिक्त साखरेमुळे तात्पुरती ऊर्जा वाढते, परंतु दीर्घकाळात थकवा येतो. काय करावं? सैंधव मीठ वापरा. तळलेले पदार्थ आणि पॅक-वन स्नॅक्स मर्यादित ठेवा. गोड, मध किंवा खजूर यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ निवडा. हे 3 सोपे बदल करून तुम्ही तुमच्या पायांची ताकद परत मिळवू शकता. प्रिय आजी आजोबा, आई बाबा, आज आम्ही जे तुम्हाला सांगितलं आहे ते केवळ एका सूपची पाककृती नव्हती, तर ती एक आशा होती. एक नवीन मार्ग जो तुम्हाला पूर्वीसारख्याच आत्मविश्वासाने चालण्याची संधी देईल. कारण या वयातही शरीर तुम्हाला साथ देऊ शकतं, स्नायू मजबूत होऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा तुमच्या पायावर उभा राहू शकता. हे 3 घरगुती सूप तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साध्या घटकांपासून बनवले जातात. कोणतंही औषध नाही, कोणताही खर्च नाही, फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडा विश्वास. तर आजच सुरुवात करा. 15 दिवस
हो, फक्त 15 दिवस. दररोज यापैकी एक सूप प्या आणि बघा तुमचे पाय कसे पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटतात. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.